नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या रेटरे धरण या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होतं आहे. त्या मैदानामध्ये उद्या महाराष्ट्रातील टॉपचे जे नंदी आहेत, हुकमी एक्के आहेत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील, ते उद्या पळताना दिसणार आहेत. आपल्याला सुरुवात करूया आपण उद्याच्या मैदानातील एक टॉपच्या पैऱ्यांना. सर्जा स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहे. अजय शेठ यांच्या कारोंडेकरांच्या चिक्यासोबत एक टॉपचा पैरा, आणि या पैऱ्याला रोखणंच कठीण होईल, कारण की ही जोडी अशी पाळणार आहे उद्याच्या मैदानामध्ये. संबंध महाराष्ट्र बघेल उद्या या गाडीवरती. आटी ड्रायव्हर तामखाडा किंवा दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर ह्या दोघांच्यापैकी एक जण असेल या गाडीवरती, आणि ही गाडी खतरनाक स्पीडनं पळणार आहे उद्याच्या मैदानामध्ये. बघूया कशा पद्धतीचं स्पीड लागते उद्याच्या मैदानात. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. उद्याच्या मैदानामध्ये विठ्ठलाना आणि अजय शेठ यांचा घरचा साज उद्या पळताना दिसणार आहे. हा घरचा साज आत्ता मैदान झालेलं होतं एक 15-20 दिवसापूर्वी. त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी पब्लिकने पळून पटकावलेली जोडी आहे. असा हा विठ्ठलाना अजय शेठ यांचा घरचा साज तेजा आणि दिवाण्याची जोडी आपल्याला उद्या बघायला मिळेल. आणि काय पळेल बघूया. आणि चांगलं कमबॅक दोघांचं सुद्धा झाले. एक नंबर करून मागच्या मैदानामध्ये आत्ता एक झालेलं 10-15 दिवसापूर्वी. त्या मैदानात खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. चांगल्या पद्धतीनं जोडी पळते. 3 नंबरचा पैरा आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. किरण अप्पा कालगावकर, उत्तम शेठ गवळी यांचा रैना आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे रेठे धरण या मैदानामध्ये. आणि यांचा पैरा असेल रैनाचा, मला असं वाटतंय की ओगलेवाडीकरांचा तेजा याच्यासोबत, कारण की ओगलेवाडीकरांचा तेजा आता किरण अप्पांच्या नियोजनामध्ये पळतो, आणि त्या तेजाच्या मागे अप्पांचं सुद्धा नाव लागतं. त्याच्यामुळे मला वाटते हीच गाडी पळू शकेल उद्याच्या मैदानामध्ये. 4 नंबरचा पैरा सप्तहिंद केसरी किरण अप्पांचा भारत, उत्तम शेटगवळे यांचा भारतसुद्धा उद्या पळताना दिसू शकेल. मोठं मैदान आहे. आपल्याला कोणासोबत दिसू शकेल हा भारत? आपल्याला भारत असं मला वाटते ठाकूरसोबत दिसेल. बघूया कसं नियोजन होते ठाकूरचं. उद्या महाराज पळतोय बक्कासूरच्या धावणीतला महाराज उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे मानघरकरांच्या वादळसोबत. आणि मानघरकरांचं वादळ या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये प्रत्येक मैदानामध्ये गुलालात असणारा असा हा टॉपचा नंदी आहे. क्वचित एखादं मैदान इकडे तिकडे असेल, परंतु कायम गुलालामध्ये असतो हा मानघरकरांचं वादळ आणि महाराज बक्कासूरच्या धावणीतला. ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल आपल्याला उद्या मैदानामध्ये. उद्या भावधनकरांचा लक्षा संबंध महाराष्ट्राला माहीत आहे. तो एक चांगल्या पद्धतीचा नंदी आहे. चांगल्या पद्धतीचा त्याच्याकडे पळ आहे, आणि तो आपल्याला उद्या करंजे पुलकरांचा छोटा बाजी याच्यासोबत दिसेल. आणि खूप चांगली गाडी पळेल ही उद्याच्या मैदानामध्ये. बघूया कसं काय नियोजन होतं आहे उद्या. उद्या शेनवडीकरांचा धोनी उर्फ सोन्या उर्फ धोनी आपल्याला बारीक ड्रायव्हर यांच्या रुबाबसोबत दिसू शकेल. आणि ह्यासुद्धा एक पैरा चांगलाच आहे, आणि ही 100% गाडी उद्याच्या मैदानामध्ये फायनलमध्ये दिसू शकेल आपल्याला. उद्याच्या मैदानामध्ये उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा जीवा आपल्याला उद्या पळताना दिसेल आपल्याला आप्पांच्याच जलवासोबत. आप्पांचा जलवा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय कमालीचा आहे तो नंदी, आणि चांगला नंदी पळतोय तो. जलवा आणि जीवा ही जोडी उद्या पळताना दिसू शकेल आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये. उद्या साखरवाडीकरांचा बावऱ्या आपल्याला कोणासोबत दिसू शकतो? साखरवाडीकरांचा बावऱ्या आपल्याला घोटच्या सर्जासोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. घोटच्या सर्जाचं नाव दुसऱ्यासुद्धा नंदीसोबत जोडलं जातं आहे, परंतु काय खरं आहे की काय बघूया. कमेंट्समध्ये सुचवा मला कोण आहे नक्की तो. उद्या चिमण्या आणि लखनची जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल, कारण की लखनसोबत मी सांगितलेलं सम्राट पळू शकतो, परंतु सम्राट आणि मल्हार ही जोडी आज मैदानामध्ये पळाली होती रहाटणीच्या, आणि त्या ठिकाणी ती गुलालामध्ये राहिलेली आहे. आज उद्याच्या मैदानामध्ये चिमण्या आणि लखन जोडी पळण्याची दाट शक्यता आहे. कंदूरचा राजा उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे यांचा जो राजा एकनाथदादा यांचा कंदूरचा राजा आपल्याला वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल ही जोडी उद्या पळताना दिसणार आहे. आणि या गाडीवरती ड्रायव्हर अप्पा ड्रायव्हर कारोंडेकर किंवा आपले अमर ड्रायव्हर ओंडकर दोघांच्यापैकी एक जण असेल. बघूया कशा पद्धतीनं नियोजन होतं आहे दोघांच्यात. ही गाडी 100% पाळणार आहे गाडी. हा पायरा फिक्सच आहे. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं ही गाडी स्पीड घेते, कशा पद्धतीचं ग्रिप लागतं आहे, बघूया उद्याच्या मैदानामध्ये.
मिलिटरी आपशिंगकरांचा हिंद केसरी चित्र्या आणि शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या ही जोडी एखाद्या वेळेस पळू शकेल उद्याच्या मैदानामध्ये. बघूया कसं नियोजन होते काय. सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसेल. सिद्धेश्वर कुरोलीकरांचा लक्षा याच्यासोबत बघूया कशा पद्धतीनं नियोजन होते. विठ्ठलना अजय शेट यांचा जो चिक्या आहे तो आपल्याला संघर्ष योद्धा बुलेट याच्यासोबत दिसू शकेल. पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल आपल्याला पळताना उद्या दिसू शकेल. आपल्याला लक्ष्मणराव याच्यासोबत भारत केसरीचा मानकरी असलेला लक्ष्मणराव याच्यासोबत नाव जोडलं जातं आहे. उद्या लक्ष आगाशिव नगरकरांचा जो लक्ष आहे तो आपल्याला उद्या पळण्याची दाट शक्यता आहे. तो कोणासोबत पळू शकतो? तो पळू शकतो मला असं वाटतंय की वजीरसोबत दिसू शकेल, किंवा वजीरसोबत जर नाही पळाला तर कोणासोबत तो श्रीनाथ केसरीचा एक नंबरचा मानकरी थारचा मानकरी असलेला असा हा रुद्रा तारगावकरांचा रुद्रा जो आहे त्याच्यासोबत दिसू शकेल. बघूया काय होते काय नाही ते. हे होते माझे आपल्या मैदानातील टॉपचे पैरे. किन्हीच्या मैदानाचे सुद्धा एक पैरे एक आपल्याकडे नाही येत आलं. उद्याचं ते मैदान होते सांगली जिल्ह्यातील, त्या ठिकाणचं सुद्धा एक चांगलं मैदान होते. त्या मैदानामध्ये सुद्धा एक चांगले गाड्या नोंद झालेल्या आहेत. चांगल्या त्या मैदानामध्ये जावा. त्या मैदानामध्ये सुद्धा जे सुळेवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी मैदान आहे ते सुद्धा एक चांगलं मैदान आहे. ओपनचंच मैदान आहे. तिथं टॉपची कोण नंदी नसणार आहे, परंतु जे तिथल्या आजूबाजूच्या नंदी असतील त्यांनी गाड्या नोंद करा, कारण की टॉपच्या गाड्या असल्या की त्या गटून खेळतात. बारक्या लोकांना तिथं चान्स मिळत नाही जिंकण्याचा, परंतु तिथं खूप विनिंग पर्सेंटेज जास्त असेल, कारण की टॉपचे नंदी जे आहे ते प्रत्येक मैदानामध्ये उद्या रेठरे धरण या मैदानामध्ये सगळे टॉपचे दिसणार आहेत. महाराष्ट्रातील जेवढे आहेत आपल्या भागातील तेवढे जे नंदी आहेत ते आपल्याला तुम्हाला उद्या रेठरे धरण या मैदानामध्ये जे सांगली जिल्ह्यामध्ये ते मैदान आहे 2 लाख रुपये बक्षीस आहे त्या मैदानाचं. त्या मैदानाला देवेंद्र फडणवीस केसरी असा किताब आहे. त्या मैदानामध्ये लवकरात लवकर गाड्या नोंद करा. आज जो संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते काढले जातील आणि याचा सगळ्या प्रेक्षकांनी आनंद घ्या. सगळी उद्या 4 मैदान आहेत. उद्या मुंबईमध्ये सुद्धा बिंदोडचं मैदान आहे, बिंदोडचं नाही 3 फेऱ्याचं मैदान आहे. त्या मैदानाचा सुद्धा लाभ घ्या. त्या मैदानाचे पैरे आपला नवीन चॅनल किरण शिरतोडे व्लॉग्स, मी किरण शिरतोडे मराठीत टाकलेलं परंतु ते आता बदलले. किरण शिरतोडे व्लॉग्स हा चॅनल आहे. त्या ठिकाणी मुंबईच्या जे पैरे आहेत ते पैरे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता ते पैरे जे आहेत ते बघा, तिथं जाऊन कोणासोबत पळतं आहे, मथुर कोणासोबत आहे, भुंगा कोणासोबत आहे. चांगले नामांकित नंदी उद्या मैदानामध्ये सगळे पळणार आहेत. उद्या सगळ्यांचंच बिजी शेड्यूल राहील. उद्या रविवार आहे. सगळ्यांनी आनंद घ्या मैदानाचा. धन्यवाद.